ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे कुसुम प्रतिमाची भेट घेते। कुसुम इथे प्रतिमा त्यांना सांगते की प्रतिमा तुम्हाला पण असं वाटतं काय ह्या सगळ्यामध्ये सायली चुकली आहे? तेव्हा प्रतिमा बोलते अद्याप नाही, मला असं वाटत नाही की, आणि यामध्ये मला असं वाटतं की सायलीला एक संधी दिली पाहिजे। अर्जुनला त्या घरात ठेवून संधी दिली आहे तशीच सायलीला पण संधी दिली पाहिजे, आणि सायलीवर अन्याय झाला ही गोष्ट मला पूर्णपणे पटलेली नाही आहे। तेव्हा कुसुम सांगायला लागते तुम्ही या सगळ्यामध्ये सायलीची मदत का करू शकत नाही? तेव्हा प्रतिमा बोलते किती पण होऊ दे, मी काही होऊ देणार नाही, मी पूर्णाईला बोलते। तेव्हा कुसुम सांगते तुम्ही पूर्णाईशी बोलाल ना? तेव्हा प्रतिमा बोलते तू काळजी करू नको, मी सगळं पूर्णाईला बोलीन आणि सायलीची बाजू मी समजून सांगेन, आणि सगळा प्रकार समजून सांगितल्यानंतर तिला पुन्हा एकदा सायलीला एक संधी द्यायला सांगेन। आणि कुसुम प्रतिमाचे आभार म्हणून घरी येते। तेव्हा प्रतिमा पुन्हा इकडे येते। तेव्हा इथे प्रतिमा बोलते मी सायलीला माझी मुलगी मानते, मी एका मुलीसाठी तुझ्या पुढे हात जोडले तर मला दुसऱ्या मुलीसाठी मला तुझ्या हात जोडायचे आहेत। मला माहिती आहे तुझी सायलीने खूप फसवणूक केली असं तुला वाटतंय, आणि सायलीने ज्याप्रमाणे फसवणूक केली आहे तशी अर्जुनने पण फसवणूक केली आहे ना। आणि सायलीला तुम्ही घराबाहेर काढला आणि अर्जुनला तुम्ही घरी ठेवलं, पण तिच्याबरोबर ही खूप मोठी हा तिच्याबरोबर अन्याय आहे ना, तिला समान न्याय मिळाला पाहिजे। व इथे प्रतिमा पूर्ण इकडे एक वचन मागते तुम्ही एक सायलीला संधी द्या, तिची बाजू समजून घ्यावी हे माझं मत आहे। तेव्हा पूर्णाई बोलते तू या सगळ्यामध्ये भोळेस, तू सगळं काय समजत नाहीस। तेव्हा इथे पूर्णाईला खूप वाईट वाटतं, सायलीला विश्वास ठेवला। पूर्णाई बोलते तुम्ही अर्जुनला शिक्षा दिली नाही कारण तुमचं आहे। तेव्हा सायलीला हे पण तुम्ही स्वतःचा तुमचं समजा आणि तिला एक संधी द्या। आणि सायली अनाथ आहे का? जर तिचे आई वडील असते तर तुमच्याकडे राहण्याची वेळ तिच्यावर आली असती का? आणि काहीतरी एक विचार करा आणि तिची काय एक बाजू तर ऐकून घे, तिला एक संधी तरी दे। जे तिला धुडकावलं ते मला आवडलं नाही, तिला मी एक संधी मिळवून देणारच। इथे पूर्णाई बोलते तुझी आणि माझी भेट घडून दिली आणि आपल्याला एकत्र आणण्यासाठी मी तुझी ही गोष्ट मानते, आणि अशी म्हणत पूर्णाई सायलीला भेटायला तयार होते। तेव्हा इथे सायली प्रतिमाला भेटायला येते आणि प्रतिमा त्याच देवळात भेटते। त्या देवळामध्ये सायली मधुभावना भेटलेली असते। तेव्हा इथे प्रतिमा सायलीला बोलते कोणी तुझ्यावर विश्वास ठेवू न ठेवू माझा तुझ्यावर 100% विश्वास आहे। तेव्हा सायली इथे रडते आणि बोलते तुम्ही एकमेव आहात माझ्यावर विश्वास ठेवणार आहे, आणि तुम्ही या सगळ्यामध्ये किती माझ्यावर प्रेम करता मला हे कळलं आहे। तेव्हा इथे सायली सांगायला लागते माझं एकच नातं आहे मधुभाऊंशी, ते पण तुटलं तर माझं कोणाच इथे राहणार नाही, आणि याच कारणामुळे मी मोठा इतका त्याग करायला तयार झाली। व इथे प्रतिमा सायलीला बोलते मी तुला न्याय मिळवून देणार, पूर्णाई तुझी भेट घेणार। आणि मग इथे पूर्णाई सायलीची भेट घेते। पूर्णाई बोलते की बघ मी प्रतिमाच्या खातीर तुला भेटायला आले आहे, मी तुझी बाजू ऐकायला आले, पण मला वाटत नाही की मी तुझी बाजू ऐकून माझं मन वळेल, आणि मला प्रतिमा बोलली म्हणून या कारणामुळे मी इथे आले आहे, आणि तुझी काय बाजू असेल मी ते ऐकायला तयार आहे। पूर्णाईने सायलीला संधी दिली असते पण तिचं काय ऐकायचं नाही ठरवलेलं असतं। तेव्हा सायली बोलते मी तुमची फसवणूक केली ही मला गोष्ट टोचते आहे। खरं बघायला तर माझं आणि अर्जुनचं 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, पण ते संपणार होतं, पण मी ते वाढवायला सांगितलं आणि आम्हाला एकमेकांविषयी प्रेम वाटायला लागलं होतं, आणि आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवलं आणि आमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी या सगळ्यामध्ये आम्ही तुम्हाला ही गोष्ट सांगणार होतो, पण तोपर्यंत हा सगळा प्रकार घडला। तेव्हा पूर्णाई बोलते माझ्या अनुभवी डोळ्यांना तुमचं दोघांचं प्रेम कधी लपलं नव्हतं, आणि प्रेम दिसत होतं, पण हा जो प्रकार घडला तो निंदनीय आहे। तेव्हा पूर्णाई ते बोलते तुझं जर अर्जुनवर प्रेम असेल तर मी तुला एक संधी देते, आणि या संधीमध्ये तर तुम्ही खरे उतरला तर मी तुम्हाला एक संधी देईन। तेव्हा पूर्णाई बोलते तुला मी एक संधी देते, या सगळ्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा लग्न करून घरात या। आणि पूर्णाईची सायलीवर प्रेम माया असते आणि ती बोलते तुम्ही घरात या, लग्न करा आणि घरात या, आणि 1 वर्षाच्या आत एक पाळणा हल्ला पाहिजे, आणि तेव्हा मी मान्य करेन तू आणि अर्जुन खरे नवरा बायको आहात। तेव्हा सायली बोलते मी अर्जुन सोबत बोलीन आणि तुम्हाला कळवीन। तेव्हा पूर्णाई बोलते तू घेऊ शकत नाही निर्णय। तेव्हा सायली बोलते या बाजूला माझा होकार असला तरी मला अर्जुनशी बोलायला लागेल। तेव्हा पूर्णाई बोलते तू बोल नाही तर मी बोलीन, पण हा निर्णय ठरवूया। तेव्हा इथे पूर्णाई अर्जुनला बोलते मी सायलीला सांगितलंय की हे होईल, पण वर्षाच्या आत पाळणा हल्ला पाहिजे, आणि तेव्हाच मी तुमचं लग्न आणि नातं खरं मानेन। तेव्हा पूर्णाई बोलते अर्जुनला सायली तयार आहे, तुझं काय, तू तयार आहेस का? तेव्हा अर्जुन बोलतो मी पण तयार आहे। तेव्हा इथे पूर्णाई अर्जुनला सांगायला लागते जा सायलीला घरी घेऊन ये, आणि आता इथे सायलीला आणण्यासाठी कल्पना आणि अर्जुन सगळे आलेले आहेत। आता सायलीला आणण्यासाठी पुन्हा हे लग्न आणि पुन्हा ही अट, आणि आता सायली सुभेदारांच्या घरात कशी एंट्री घेणार, आणि सायलीने ही अट मान्य केली आहे का, आणि सायली ही अट पूर्ण करू शकते काय, तुम्हाला काय वाटते? आणि पुढे काय होईल हे पाहणे आता खूप रंजकच आहे।